शासकीय व निमशासकीय नोकर भरती रिक्त पदे भरण्यात यावी, अन्यथा 18 ऑगस्टला जोरदार आंदोलन करणार. सहदेवराव तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचे यांनी दिलाय सरकारला इशारा. मग ते सिडको असो, MIDC असो, या गायडन जमिनी अतिक्रमण धारक असो, विविध क्षेत्रातील जे अन्याय पीडित आहेत त्यामुळे त्यांचे कामं मुदतीपूर्वी होत नाही आणि वर्षानुवर्ष त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागते. तर महत्त्वाचं म्हटलं म्हणजे शासकीय निमशासकीय जे कार्यालय आहे तर त्या कार्यालयातील रिक्त पदं भरण्यात यावी आणि त्याचबरोबर त्यांची हे करावं आणि अन्याय पीडित जे आहेत विविध क्षेत्रातील त्या आदिवासी व बिगर आदिवासी बांधव आणि महसूलपासून ते सिडको, वने विभाग, MIDC, महानगरपालिका ह्याच्यातील जे अन्याय पीडित आहेत तर त्यांचं मुदतीपूर्वी म्हणजे कामकाज व्हावं, म्हणजे त्याच्यातून समाजाला न्याय मिळावा हा त्याच्या पाठीमागचा. रिक्त पदं बोलताय, कुठल्या खात्यामध्ये रिक्त पदं आहेत आणि ती पदे असली पाहिजेत म्हणून त्यात थोडक्यात सांगा. हो, महसूलमध्ये सगळ्यात जास्त पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतर MIDC आहे, सिडको आहे, महानगरपालिका आहे, वने विभाग आहे. तर हे रिक्त पदं भरावी शासनाने आणि अन्याय पीडितांना न्याय द्यावा. 18 तारीखला जे तुमचं आंदोलन होणार आहे हा, त्याचे एक रूपरेखा दिवशी. कसे असेल ते सांगा. हां, ते आंदोलन तुमचं जे या संदर्भात आंदोलन घेणार आहेत, कधी आंदोलन घेणार आहेत आणि या संदर्भात कोणाची भेट घेणार आहेत त्याबद्दल काय? तर या संदर्भामध्ये महसूल मंत्री त्यांची भेट घेणार आहोत, बावनकुळे साहेबांची, आणि आग्रही त्याच्यावरच राहील का बाबा लवकरात लवकर समस्या मार्गी लागावी. हे लक्षवेधी आंदोलन तुमचं कुठे असणार आणि हे किती फक्त लोक सामील असतील? एक दिवसीय लक्षवेधी 18 तारखेला राहणार आहे. किती लोक सामील होणार आहेत? त्याच्यामध्ये जवळजवळ 100-125 लोकच राहतात. थँक्यू. हां, हे आंदोलन RTI तर्फे होणार आहे की अजून काही संघटना आपल्याशी असेल? नाही, हे RTI.